नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। प्राचार्य डॉक्टर सोपान कारभारी कुशारे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न। 38 वर्षांच्या निष्ठावंत शैक्षणिक सेवेला भावपूर्ण निरोप, सहकाऱ्यांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त। दिव्य भारत बीएसएम न्यूज त्र्यंबकेश्वर। प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर भागवत महाले, त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर सोपान कारभारी कुशारे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कुशारे यांच्या शैक्षणिक नेतृत्वाचे, सहकार्यशील स्वभावाचे आणि विद्यार्थ्यांविषयीच्या आत्मीयतेचे कौतुक केले। त्यांनी प्राचार्य डॉक्टर कुशारे हे केवळ प्रशासक नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, सहकाऱ्यांचे मित्र आणि संस्थेचे सक्षम नेतृत्व असल्याचे नमूद केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर श्वेताली सोनवणे यांनी प्रभावी शैलीत केले। कार्यक्रमाची सांगता प्राध्यापक डॉक्टर दिनेश उकिरडे यांनी उपस्थितांचे आभार मानून केली। कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। भोजनावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर कुशारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या। अनेकांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तरळले। दीर्घकाळ एकत्र काम केलेल्या सहकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निरोगी, आनंदी आणि सुखमय निवृत्त जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। प्राचार्य डॉक्टर सोपान कारभारी कुशारे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थी केंद्रित शिक्षण, शिस्तबद्ध प्रशासन, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा जोपासली। त्यांच्या कार्याचा ठसा महाविद्यालयाच्या इतिहासात कायमस्वरूपी उमटला असून त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। भावनांनी ओथंबलेला हा सेवापूर्ती सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत सर्वांनी प्राचार्य डॉक्टर सोपान कारभारी कुशारे यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदमय जीवनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा, नाशिक। महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर कुशारे यांच्या प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा देण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी सहकारी तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले हे होते। आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी डॉक्टर कुशारे यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि विद्यार्थीहिताची जाणीव यांचा गौरव केला। त्यांनी सांगितले की डॉक्टर कुशारे यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली। त्यांच्या कामाची पद्धत, सहकाऱ्यांशी असलेला स्नेहभाव, निर्णयक्षमता आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती ही प्रेरणादायी होती। त्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि संस्थेच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले। यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉक्टर सोपान कारभारी कुशारे यांनी आपल्या 38 वर्षांच्या शैक्षणिक सेवेला उजाळा दिला। ते म्हणाले, गेली 38 वर्षे मी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्राध्यापक म्हणून सेवा बजावली। या प्रवासात मला विद्यार्थ्यांचे, सहकाऱ्यांचे आणि संस्थेचे भरभरून प्रेम मिळाले। हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे समाधान आहे। शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे मी नेहमीच सोने करण्याचा प्रयत्न केला। पुढे बोलताना त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला। प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळताना मी कधीही पदाचा अहंकार बाळगला नाही। प्राचार्य हे पद डोक्यात जाऊ दिले नाही। प्रत्येक व्यक्तीला समजून घेत, त्याच्या भावना जाणून घेत आणि सहकार्याची भूमिका ठेवत मी काम केले। त्यामुळेच सहकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी माझे स्नेहाचे नाते कायम राहिले, असे त्यांनी सांगितले। प्राचार्य डॉक्टर कुशारे यांनी आपल्या सेवाकाळात दिंडोरी, सिडको आणि त्र्यंबकेश्वर येथील महाविद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। प्रत्येक ठिकाणी त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय पारदर्शकता आणि विद्यार्थी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले। सेवानिवृत्तीच्या क्षणी बोलताना त्यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले। आज वयोमानानुसार मी सेवानिवृत्त होत असलो तरी शिक्षण क्षेत्राशी असलेले माझे नाते कायम राहील। महाविद्यालय, संस्था आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मी सदैव शुभेच्छुक राहीन। आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे माझा सेवाकाळ अविस्मरणीय ठरला। या प्रेमाचे ऋण मी कधीही विसरणार नाही, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले यांच्या हस्ते डॉक्टर कुशारे यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या सहधर्मचारिणीसह सन्मान करण्यात आला। या प्रसंगी त्यांच्या पत्नी, मुलगा अजिंक्य आणि मुलगी प्राजक्ता हे कुटुंबीय उपस्थित होते। कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला। यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक गांगुर्डे यांनी केले।
कार्यक्रमात प्राध्यापिका श्रीमती सोनल इचाळे आणि प्राध्यापक डॉक्टर अजित नगरकर यांनी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर आपल्याला मिळेल या आशेने प्रत्येक विद्यार्थी हा त्या रेसमध्ये असायचा. त्याच रेसमध्ये मालेगावला सिलेक्शन झालं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे पहिल्याच वर्षी GIC ची एक्झाम देऊन GIC मध्ये सर्व्हिस जॉईन केली, प्लस कॉलेजचं ऍडमिशन पण होतं. झिरो बजेट आल्यानंतर ती सर्व्हिस गेली, मात्र कॉलेजचं ऍडमिशन असल्यामुळे ते कंटिन्यू केलं आणि MSc करून इमिजिएटली या संस्थेने ऑफर दिली की तुम्ही संस्थेमध्ये जॉईन होऊ इच्छित असाल तर या. मात्र निकाल लागलेले नव्हते. निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस निकाल प्रत्यक्षात हाती पडले त्यावेळेस संस्थेत त्या निकालाची प्रत देऊन आणि प्रत्यक्ष ऑर्डर घेतलेले आणि त्यावेळेचे बरेचसे सेवक आहोत. सेवेला सुरुवात झाली ती सटाण्यामध्ये. 1 वर्षाचा कालावधी होता, पण लिव्ह वॅकन्सी होती. नंतर केटीएचएम आलं, परंतु केटीएचएम आल्यानंतर वेगवेगळे अनुभव आले. कारण ते 4 लोकांची टीम केल्या गेली आणि नवीन महाविद्यालय जिथं सुरू करायचं असेल तिथं ती टीम जायची. त्या अनुषंगाने इगतपुरी सुरू केलं, डिगोरी सुरू केलं, सायखेडा सुरू केलं आणि सिडको तर हे त्याच पहिल्याच वर्षी सुरू झालेलं महाविद्यालय त्यानुसार. म्हणजे या 4ही महाविद्यालयामध्ये स्टाफ नसताना काम करून आणि 1-1 वर्ष तिथं काम करून हे महाविद्यालय सुरू झाले. त्यानंतर थोडासा PhDचा 8 तास होता आणि त्या 8 तासापायी थोडस काही गोष्टी कराव्या लागल्या, काही गोष्टी या समूहाच्या विरुद्ध जाऊन कराव्या लागल्या. मात्र ते करूनही शिवाजी विद्यापीठामध्ये 2007 साली PhD कंप्लीट केली. त्यासाठी PhD करणं हे विद्यापीठात करावी ह्याच एका हेतूने प्रेरित असल्यामुळे शिवाजी विद्यापीठामध्ये PhD करताना फॅमिली 3 वर्ष मी कोल्हापूरमध्ये शिफ्ट केली. हे तेवढंच होतं का जे काही करायचं ते अगदी मुळापासून अगदी स्पष्ट आणि एक चांगल्या दर्जाचं करायचं आणि त्याचाच परिपाक म्हणजे 2007 साली PhD पूर्ण केली. त्यावेळेस पिंपळगाव महाविद्यालयामध्ये होतो, तिथनं सिडको महाविद्यालयामध्ये बदली झाली. मात्र पिंपळगाव महाविद्यालयाने PhD देता देता मला IQAC कम शिकवलं आणि IQAC कोऑर्डिनेटर म्हणून पिंपळगाव महाविद्यालयाचं ज्ञान त्यावेळेस केलं. त्याचाच फायदा सिडको महाविद्यालयाचा ज्ञान करताना झाला, कारण इकडे बदली झाल्यानंतर इमिजिएटली IQAC कोऑर्डिनेटर माझ्याकडे आलं, कारण माझ्या निकम सर पण होते तिथे. ते ज्ञान झाल्यानंतर थोडं संस्थेने पुढची जबाबदारी स्वीकार दिली आणि ती म्हणजे प्राचार्य पदाची जबाबदारी दिंडोरीला दिली. सुरुवातीला प्रभारी म्हणून अगदी 1.5 महिना काम करावं लागलं, कारण मीनवाईल जाहिरात आली, जाहिरातीमध्ये सिलेक्शन झालं आणि तिथेच कंटिन्यू झालं. मात्र तिचं ज्ञान करू शकलो नाही, कारण तिची जी परिस्थिती होती ती थोडीशी वेगळी होती, नवीन बॉडी चेंज झालेली होती. परंतु सिडकोचं ज्ञान बाकी होतं. त्यामुळे तिथं सिडकोमध्ये 2022 साली ट्रान्सफर झाली. मात्र ती प्राचार्य म्हणून झाली. ज्या सिडकोमध्ये प्राध्यापक होतो तिथंच प्राचार्य झालो आणि तिचं ज्ञान गुले सरांना चांगलं माहिती आणि तिथं चांगल्या प्रकारे केलं. तिची आमची टीम एवढी खुश झाली की ती आम्हाला इन्व्हाइट करत होती की तुम्ही कधीतरी आमच्या एरियात आलात तर या. आणि त्याच एका भावनेपोटी त्यांच्या 8 तासापोटी आम्ही गेल्या फेब्रुवारीमध्ये गुले सर पण होते, आग्र्याला प्रत्यक्ष त्या चेअरमनच्या घरी गेलो. म्हणजे हा जो काही प्रवास आहे हा अत्यंत हलाखी आणि अत्यंत हार्डच असलेला प्रवास करत करत सिडको मधून या महाविद्यालयामध्ये आलो. कुठंतरी त्र्यंबकेश्वराची इच्छा होती, निवृत्तीनाथाची इच्छा होती आणि त्या इच्छे खातर या महाविद्यालयामध्ये येण्याचे योग आले. ते योग आल्यानंतर पूर्णपणे अनोळखी स्टाफ
कोणाच्याही स्वभावाविषयी कोणतीही जाणीव नाही. बरं हे पद असं आहे की त्याला विचारताही कोणाला येत नाही. कोणाला विचारायचं हा एक मोठा प्रश्न असतो. प्राध्यापक असताना विचारणं सहज शक्य असतं, मात्र प्राचार्य झाल्यावरती खूप बंधनं येतात आणि ते बंधनं सगळे स्वीकारून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये 1988 पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 38 वर्ष केटीएच महाविद्यालय, पिंपळगाव वसवंत, दिंडोरी महाविद्यालय, सटाणा महाविद्यालय आणि त्र्यंबकेश्वर महाविद्यालयामध्ये 38 वर्ष मोठीप्रो संस्थेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे रसायनशास्त्र या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देणारे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सोपान कुशारे सर, शासनाच्या वतीने श्रीफळ महाविद्यालयामध्ये म्हणजे खरं तर सर अगोदर केटीएचएमला होते, मी 91ला केटीएचएमला, नंतर मी पिंपळगावला गेलो, सर माझ्या मागे पिंपळगावला, त्याच्यानंतर मी सिडकोला आलो, सर माझ्यानंतर सिडकोला आलो, सर माझ्या अगोदर त्र्यंबकेश्वरला आहे, त्र्यंबकेश्वरला आलो. आणि विशेष म्हणजे 30 जून, आज 30 तारीख, 30 जून 2026 सालाची सेवापूर्ती कार्यक्रम आणि 30 जून 2027 पुढच्या वर्षी 30 तारीख ती माझी सेवापूर्ती असं. आणखी चौथं वैशिष्ट्य म्हणजे सर ज्या भागात राहतात त्याच्या अगदी जवळ मी पण एक सरांच्या कामकाजातला जो भाग आहे तो अत्यंत प्रामाणिकपणा, त्यांचा शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसूत्रींचा पुरेपूर त्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकार केलेला. एकदा सहज आमच्या गप्पा करत असताना सरांना एकदा लहर आली आणि सरांनी उंट घ्यायचं ठरवलं. गेले राजस्थानला उंट खरेदी करायला, खरेदी केला उंट, गावी आणलं, सावध लावला, नोकराला सांगितलं हा उंट झाडाच्या सावलीत बांध, त्याला चारा पाणी दे, त्याच्या पाठीवर जे ओझं आहे, कोबीर आहे ते सर्व काढून घे. त्या नोकराने त्या उंटाला चारा पाणी केलं. कोबीर काढता काढता त्या कोबीरामध्ये छोटीशी एक मखमलीची पिशवी त्यांना त्या नोकराला दिसते. पळत पळत आला, सर ही पिशवी सापडली त्या कोबीरामध्ये, बघतो तर त्याच्यात हिरे होते. पण आश्चर्य वाटलं, आपण उंट खरेदी केला, हे हिरे काही खरेदी केले नाही. परत सर राजस्थानला गेले, ज्या व्यापाऱ्याकडून घेतला त्या व्यापाऱ्याला सांगितलं तुमचा उंट मी खरेदी केला, परंतु त्या उंटाच्या कोबीरामध्ये मखमलीची पिशवी छोटीशी सापडली, त्याच्यात हिरे सापडले आणि हे तुमचे परत केले. व्यापाऱ्याला मोठं आश्चर्य वाटलं की जगात असे लोक सुद्धा आहेत परत करणारे. त्या व्यापारी खुश झाला आणि सरांना सांगितलं, सर तुम्ही फार मोठं त्यागाचं काम केलं म्हणून, सहसा असं कोणी भेटलेलं वस्तू परत देत नाही म्हणून, पण तुम्ही मला एक वेगळे व्यक्तिमत्व दिसते तुमच्या ह्या कार्याबद्दल, यातले 2 हिरे तुम्ही काढून घ्या. सर म्हणायचे नको, अहो घ्या, नाही अहो घ्या. नंतर सरांनी सांगितलं की खरं सांगतो व्यापाऱ्याला, मी त्यातले अर्धे 2 हिरे काढून घेतले आणि नंतर पिशवी परत दिली. त्या व्यापारी थोडासा नर्वस झाला की मी बक्षीस देणारच होतो, पण माझ्या अगोदर त्यांनी 2 हिरे काढून घेतले. त्या व्यापाऱ्याने ती पिशवी घेतली, घरात गेला आणि घरात त्या पिशवीत त्यांनी जेवढे हिरे ठेवलेले होते तेवढेच्या तेवढे हिरे त्या पिशवीमध्ये कसे होते. त्याला आश्चर्य वाटलं. परत तो बाहेर आला आणि सरांना सांगितलं, का तुम्ही 2 हिरे घेतले आणि माझ्या ज्या पिशवीत जितके हिरे होते तेवढे तिथे आहे, मग तुम्ही 2 हिरे कोणते घेतले? त्यावेळेस सरांनी सांगितलं की 2 हिरे माझ्याजवळ ऑलरेडी आहे, तो प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान. प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे 2 हिरे भविष्यभर जपून ठेवले आहे आणि हे 2 हिरे त्यांच्या त्या मुलाच्या रूपाने, आजीविकेच्या रूपाने आणि माझ्या दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल.
पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.